दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण फक्त 2 सेकंदामध्ये आणि अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने काढू शकतो. कशा प्रकारे प्रश्न बघा आता. 40 किमी प्रति वेगाने वाहन चालवल्यास 240 किमी अंतर जाण्यास किती तास वेळ लागेल, अशा प्रकारचा प्रश्न आला. काय करणार आहे, छोटंसं सूत्र आहे लक्षात ठेवायचं. कोणतं? टाइम, वेळ बरोबर डिस्टन्स म्हणजे अंतर भागेला वेलोसिटी, जो काही तुमचा वेग आहे. छोटंसं सूत्र लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचा कोणताही प्रश्न तुम्ही फक्त 2 सेकंदामध्ये सोडू शकता. बरोबर. आता फक्त काय करा, कॅल्क्युलेशन करा. अंतर किती दिलं? 240. वेलोसिटी म्हणजे वेग किती दिला? 40. मग कॅल्क्युलेट करा. 0 कटला 24 ला 4 न भागा. 4 सकम 24 म्हणजे किती वेळ लागणार रे? 6 तास वेळ लागणार. किती तास वेळ लागणार? 6 तास. आपलं उत्तर काय आलं? 6 तास आलं. समजलं? सोपं आहे. सगळ्यात महत्वाचं चुकायचं नाही, लक्षात ठेवायचं. इथं किमी पाहिजे आणि इथं सुद्धा किमी पाहिजे. कधी कधी इथं की गायब असतो, फक्त मी असतं. त्यावेळेस काय करायचं, फक्त मीटर असल्यानंतर म्हणजे युनिट एकच सारखं नसलं त्यावेळेस फक्त गुणीला 5/18 करायची. इथं कॅल्क्युलेट करायचं आणि लगेच उत्तर येणार तरी बी. बरोबर आहे. पण जर युनिट सेम असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे. अशा पद्धतीने लगेच उत्तर येणार. ओके. आपलं उत्तर काय असणार इथं? आपलं उत्तर असणार 6. आता हे मी सोडवलं. अशाच पद्धतीचं एक उदाहरण तुम्हाला सोडवायचंय. इथं काय करायचं? 40च्या ठिकाणी 60 आणि इथं काय करायचं? 240च्या ठिकाणी 300. सोडून लगेच आपलं उत्तर फास्ट कमेंट